हरि ओम. पूजनीय स्वामी भक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे यांनी लिहिलेल्या स्पर्श परिसाचा या ग्रंथमालिकेतील 3ऱ्या भागाचं वाचन आपण ऐकत आहोत. आज यातील प्रकरण पहिलं, गुरुपूजन साधकांची भावपुष्पांजली. यातल्या 5व्या लेखाचं वाचन आता ऐकूया. हा लेख लिहिलाय श्री कृष्ण वामन मोडक यांनी. पुण्यात SP कॉलेजजवळ राहत असून 1981 पर्यंत मला पूजनीय स्वामी माधवनाथांबद्दल काहीच माहिती नव्हती. एक दिवस पावन मारुतीजवळ आम्हा दोघांना आमचे एक नातेवाईक श्रीयुत भैयासाहेब जोशी भेटले. इकडे कुठे मी विचारलं. चांगल्या ठिकाणी जातो आहोत, येणार का? भैयासाहेबांनी विचारलं. आम्ही तसंच जवळ असलेल्या स्वामीजींच्या दुकानी गेलो आणि पहिल्याच भेटीत स्वतःला हरवून बसलो. त्यानंतर 1-2 वेळेला दुकानात गेलो. एकदा भैयासाहेब म्हणाले, यांना अनुग्रह घ्यायचा आहे. स्वामी तयार झाले, पण मीच तयार नव्हतो. जगामध्ये मी या परमार्थ क्षेत्रात जे बुवा महाराजांबद्दल ऐकलं होतं त्यामुळे आपण यात पडायचं नाही असं ठरवलं होतं. पण सुशीलाताईनं दुसऱ्या दिवशी अनुग्रहाची सर्व तयारी केली. मी तिच्याबरोबर जाण्यास तयार नव्हतो. त्यावर तिनं म्हटलं, स्वामी काय सांगतील ते मला ऐकू येत नसल्यामुळे कळणार नाही. ते मला कोण समजावून सांगणार? तुम्ही येणार नसाल तर मी भैयासाहेबांना बोलावते. शेवटी मी तिच्याबरोबर नुसतं जाण्याचं ठरवलं. त्याप्रमाणे आम्ही सकाळी भागेश्वर निवासात गेलो. गेल्याबरोबर स्वामी म्हणाले, तुम्ही दोघांनी अनुग्रह घ्यायचा आहे. सुशीलानं दोघांसाठी पूजेचं सामान आणलेलं होतं. त्या दिवशी दोघांना अनुग्रह झाला. तो दिवस होता 13 एप्रिल 1981. त्या काळात आम्ही कोकणात राहत असल्यानं पुण्यात आलो की स्वामींकडे येत असो. साधना चालू होती. 1984 पासून आम्ही पुण्यात राहू लागलो. नोव्हेंबर 1984 मला अपघात झाला. माझ्या पायाची हाडं मोडली. त्यामुळे मी बरेच दिवस अंथरुणाला खिळून राहिलो. 13 एप्रिल 1985 अनुग्रहाचा दिवस. मला स्वामींकडे पूजेला जाणं शक्य नव्हतं, म्हणून मी त्यांना चिठ्ठी लिहिली की त्या दिवशी आपण आमच्याकडे आलात तर आपलं दर्शन आणि पूजा शक्य आहे. त्याप्रमाणे स्वामी आमच्या घरी आले. 25-30 मंडळी होती. स्वामी येऊन बसले आणि त्यांची पहिलीच वाक्य, वास्तू पवित्र आहे, वातावरण शांत आहे. तो कार्यक्रम छान पार पडला. स्वामींना आमची वास्तू अतिशय आवडली. त्यावेळेला स्वामी भागेश्वर निवासमधून माया अपार्टमेंटमध्ये राहायला आले होते. त्यानंतर काही दिवसांनी आमच्या मनात आलं की स्वामी सरलाताईंनी आमच्या घरी राहायला यावं. निदान त्यांचे पावन चरण आमच्या वास्तूला वारंवार लागावेत अशी मनोमन इच्छा होती. त्यासंबंधी स्वामींबरोबर आमच्या दोघांचं 2-3 वेळेला बोलणं झालं. आमची इच्छा जाणून स्वामींनी आमच्या वास्तूत राहायला येणं जमणार नाही, पण वारंवार येणं होईल अशी योजना आखली. आमच्या बंगल्याच्या वरच्या मजल्यावर ध्यान मंदिराची उभारणी करावी. त्याप्रमाणे अध्यात्म मंगलधाम लवकरच तयार झालं. त्यामुळे स्वामींचं आमच्याकडे येणं आपोआपच होऊ लागलं. गुरुवार, रविवार आठवड्यातून 2 दिवस स्वामीजी येत. कार्यक्रम संपला की स्वामी सरलाताई आमच्याकडे थोडा वेळ बसत, दूध घेत, थोडं खाणं होई. आम्हाला खूप आनंद होत असे. आज देखील आम्ही त्या खोलीत ध्यानाला बसतो. ती खोली स्वच्छ, नीटनेटकी जशी स्वामींना हवी होती तशी ठेवतो. 1991 स्वामी आजारी पडले. तरी देखील ते खुर्चीवरून येऊन प्रवचन करीत, सत्संग घेत, अंगणात खुर्चीवर बसूनच दूध घेत, सुशीलानं बनवलेले खाद्यपदार्थ ते मोठ्या आवडीनं खात. ते दिवस मोठ्या आनंदाचे होते. स्वामींच्या कृपेनं सुशीलेला ध्यानाची खूपच गोडी लागली. आज देखील ती न चुकता पहाटे 4:30 वाजता उठून 1.5-2 तास ध्यानाला बसते. मीही ध्यानाला बसतो. कुणीही घरी आलं की त्यांचं आदरातिथ्य करणं, त्यांना स्वतः बनवलेले पदार्थ खायला प्यायला देणं हा सुशीलेचा स्वभाव. आज या वयात देखील ती गृहस्थाश्रम धर्म कटाक्षानं
आनंदानं पाळत आहे. एकदा एक विलक्षण अनुभव आला. गुरुपौर्णिमेच्या पूजा चालू होत्या. त्यावेळेला स्वामींनी डोक्यावर हात ठेवला की बरीच मंडळी उन्मनावस्थेचा अनुभव घेत असत. अनेकांनी ते प्रत्यक्ष पाहिलंय, स्वतः अनुभवलंय. मी त्या दिवसात एकदा स्वामींच्या आतल्या खोलीत ध्यानाला बसलो आणि एकदम खूप सुगंध येऊ लागला. मला शंका आली, फेस पावडर सांडली की काय? मी उठून पाहिलं, तसं काही नव्हतं. मी पुन्हा डोळे मिटून बसलो. 1 तासभर मी त्या सुगंधाचा अनुभव घेत होतो. असं काही घडत होतं. एकदा आम्ही ध्यान मंदिरात बसलो होतो. स्वामी तिथं आले की सर्वांवर एक नजर टाकत, तशी त्यांनी सुशिलेकडे नजर टाकली आणि ती सोहम सोहम मोठ्यानं म्हणू लागली. स्वामींनी तिला आपल्यासमोर घेऊन येण्यास सांगितलं. ती समोर येऊन बसली. स्वामींनी डोक्यावर हात ठेवून जराशानं तिला शांत केलं. तिला श्रवणाचा लाभ घेता आला नाही, पण सर्व ग्रंथांचं वाचन ती करते. अनुग्रहाच्या दिवसापासूनच ती ध्यानात खूप रंगून जाते. स्वामींनी देह ठेवल्यानंतरचा त्यांचा जयंती दिन होता. दरवर्षी सुशिला स्वामींसाठी साजूक तुपात पुरी भाजी करत असे. यावर्षी सकाळी मनात आलं, यंदा स्वामी नाहीत, पण थोड्या वेळात शब्द आले, पुरी भाजी करायची. ताबडतोब सामानाची जमवाजमव करून स्वामींना नैवेद्य दाखवला गेला. अशा घटना घडत असतात की स्वामी अखंड आपल्या पाठीशी आहेत याचा अनुभव येतो. अडचणीच्या वेळी कुणीतरी येऊन मदत करून जातो. क्वचित प्रसंगी स्वामींकडून सावधानतेचा इशाराही मिळतो. त्यामुळे याही वयात आम्ही स्वामींच्या भरवशावर निर्धास्तपणे वावरत असतो. साधना चालू आहे. सर्व स्वामींची कृपा. श्रीयुत कृष्ण वामन मोडक यांनी लिहिलेल्या लेखाचं वाचन आपण ऐकलं. उद्याच्या भागात श्रीयुत भैयासाहेब जोशी यांनी लिहिलेल्या लेखाचं वाचन आपण ऐकूया. सद्गुरु असती अंतरात, सच्छिष्याते जागवीत. हरि ओम तत्सत.